तुम्हाला 3 और 5 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारलं जातं. इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. ही इंडेक्स फिंगर काय शो करते? तर मॅग्नेटिक फील्ड शो करते. सेंट्रल फिंगर काय शो करते? तो तुमचा करंट शो करत असते. तुमच्या रिंग्स मात्र कंटिन्यूस तुमच्या काय होणार आहेत तर रोटेट होणार आहेत. स्प्लिट रिंग्स आहेत. त्याच्यानंतर हे काय आहे ॲक्सेल की रिंग्स तुम्ही होल्ड करून ठेवलेले आहेत. ते स्टेशनरी काय आहे तुमचे ब्रशेस आहेत आणि याला प्रोव्हाइड करणारा तुमचा करंट असेल. हॅलो स्टुडंट्स, मी प्रियांका दिशा डिजिटलमध्ये तुमचं स्वागत करते. आधीच्या व्हिडिओजला तुम्ही दिलेला प्रतिसाद खूपच छान होता, त्याबद्दल थँक्यू. तर आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यातला असणारा जो कोर पार्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक मोटार. की त्या इलेक्ट्रिक मोटार जर आपण बघितलं तर ते बोर्ड मार्क्ससाठी तुम्हाला 3 और 5 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारलं जातं. की हा जो कोर पॉइंट ह्या लेसन मधला जो आहे तो कंटिन्यू आपल्याला जो आहे तो स्टार्ट टू एंड जो आहे तो बघायचा आहे. याच्यामध्ये 3 to 5 मार्क्ससाठी पूर्ण क्वेश्चन कसा विचारला जातो, त्याचा आन्सर तुम्हाला कसं लिहिणं अपेक्षित आहे आणि तो कंटेंट एक्सप्लेन करत असताना कुठले की पॉईंट्स आहेत, हा सगळा जो आहे ते पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक मोटार हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय तर या पार्टमध्ये तुमच्या कुठल्याही डिव्हाइसेसमध्ये या टाईपचे काय असते तर मोटार असते. डिरेक्टली तुम्ही पिक्चर बघितल्या तुम्हाला कुठली मोटार आठवते की जे वॉटर आपण काय करत असतो की ते टाकीमध्ये पाणी जे भरण्यासाठी जे पंप इलेक्ट्रिक पंप आपण यूज करत असतो, ती मोटार जी आहे ते आपण काय की लगेच डोळ्यासमोर आपल्या येत असते. ॲक्च्युली करेक्ट आहे, पण तुमच्या अदर जे इक्विपमेंट जे वेगवेगळे आहेत जसं की मिक्सर असेल, असे नंबर ऑफ काय की इक्विपमेंट आहेत की त्याच्यामध्ये मोटार यूज केली जाते. मग ही मोटार चालते कशी तर त्याचं वर्किंग आपल्याला इन डिटेल जे आहे ते बघायचं आहे. तर आता हा समोर असणारा पार्ट तुमचा आहे इलेक्ट्रिक मोटार. आता हा इलेक्ट्रिक मोटार तुम्हाला 5 मार्क्स और 3 मार्क्ससाठी विचारला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 7 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. कोणते 7 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत? फर्स्ट वन म्हणजे तुमची डेफिनेशन असेल, नेक्स्ट वन म्हणजे डायग्रॅम असेल, थर्ड वन म्हणजे ॲप्लिकेशन असेल, फोर्थ वन म्हणजे तुमचा प्रिन्सिपल असेल, नेक्स्ट वन म्हणजे तुमचा लॉ असेल, नेक्स्ट नंबर 6 म्हणजे कन्स्ट्रक्शन असेल आणि लास्ट वन पार्ट म्हणजे वर्किंग असेल. या 7 पॉईंट्समध्ये आपल्याला पूर्ण इलेक्ट्रिक मोटार जो आहे तो क्वेश्चन थोडक्यात कंटेंट जो आहे तो बघायचा आहे. हे 7 पॉईंट्स तुम्ही परफेक्ट केले तर कसाही क्वेश्चन विचारला, ॲक्टिव्हिटी बेस विचारू दे, थेरॉटिकल बेस विचारू दे, क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली सॉल्व्ह करता येईल. तर इलेक्ट्रिक मोटरच्या रिलेटेड असणारा कंटेंट आपण बघूया. फर्स्ट पार्ट असणारा जे आहे ते डेफिनेशन. आता ह्या डेफिनेशनमध्ये काय इम्पॉर्टंट पार्ट असेल तर डेफिनेशनमध्ये महत्त्वाचं म्हणजे काय विचारलं जातं की अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे कुठल्याही डिव्हाइसमध्ये जर इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जीमध्ये त्या डिव्हाइस कन्व्हर्जन होत असेल तर डेफिनेटली त्याला तुम्ही काय म्हणणार आहात तर इलेक्ट्रिक मोटार. डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी जे आहे ते बोर्ड परीक्षेला विचारलेली जाते. ट्रू अँड फॉल्समध्ये MCQ मध्ये कुठल्याही क्वेश्चनमध्ये विचारली जाईल. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे तुमचा डायग्रॅमशी कनेक्टेड. की ही डायग्रॅम तुम्हाला जी आहे ती काय असेल ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये आपल्याला गिवन आहे. याच्यामध्ये तुमचे नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. हा नॉर्थ साऊथ पोलच्या बिटवीन तुमचं रेक्टँग्युलर लूप जे आहे ते काय केले तर प्लेस केले. याचे एंड्स जे आहेत ते एंड्स आपण हे स्प्लिट रिंग्स म्हणजे जे एक बांगडी असेल त्या बांगडीला मधून कट केलं तर हा पार्ट सेपरेट, हा पार्ट सेपरेट, असे जे 2 स्प्लिट रिंग्स आपण यूज करणार आहोत. ह्या स्प्लिट रिंग्सला हे ॲक्सेल तुम्ही काय केले तो होल्ड केले आणि हे जे स्टेशनरी ब्रशेस त्या रिंग्सला तुम्ही प्रेस करून जे आहे ते असेंबल केले. आणि हे लास्टला असणारे जे आहे ते तुमचे वायर्स तुम्ही कशाला कनेक्ट केले तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह और निगेटिव्ह टर्मिनलला. या टाईपमध्ये बेसिक असणारे तुमचे काय असेल तर इलेक्ट्रिक मोटार. जसं डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे सेम लाईक मोटारची डायग्रॅम पण तुम्हाला इम्पॉर्टंट राहील. याच्यानंतर हे मोटार कुठं यूज केली जाते त्यात त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याकडं फॅन आहे, पंप आहे, मिक्सर आहे, रेफ्रिजरेटर आहे, कम्प्युटर आहे. म्हणजे अशा डिफरंट टाईप ऑफ जे घरामध्ये असणारे इक्विपमेंट की ज्याच्यावर मोटार म्हणजेच की मोटार प्लेस आहे त्याच्यावर तुमची ते इक्विपमेंट जे आहे ते मेकॅनिकली वर्क डन करत असते. त्या इक्विपमेंटमध्ये तुमचं काय असणार आहे तर मोटार असणार आहे बाळांनो. मग हे म्हणजे फर्स्ट आपण बघितले डेफिनेशन, सेकंड म्हणजे डायग्रॅमशी पार्ट कनेक्टेड असेल, थर्ड पार्ट म्हणजे तुमचा ॲप्लिकेशनशी. म्हणजे टोटल 7 पॉईंट मधला जो असणारा पार्ट आपण 3 पॉईंट तर आपण बघितले. आता नेक्स्ट पार्ट म्हणजे काय
की जसं आपल्याला इलेक्ट्रिक मोटार बघत असताना त्याच्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट काय लागतो आपल्याला, की कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर असेल, जर त्या मॅग्नेटिक फील्डच्या बिटवीन जर तुम्ही कंडक्टर काय केला की प्लेस केला, तर डेफिनेटली कंडक्टरच्या अराउंड जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे आणि ह्या मॅग्नेट्स तुमचं काय की जो वन टाइप ऑफ फोर्स एक्झर्ट करणार आहे कंडक्टरवर, आणि बिकॉज ऑफ दॅट फोर्स ह्या कंडक्टरमध्ये जे डिफ्लेक्शन किंवा त्याच पद्धतीने जे डिस्प्लेसमेंट ऑकर होणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं, की थोडक्यात त्याचा पूर्ण बेस जो आहे तो प्रिन्सिपलशी कनेक्टेड आहे. तर स्टुडंट्स आपण प्रिन्सिपल बघूया की इलेक्ट्रिक मोटार वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट द करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. म्हणजे जर तुम्ही एखादं करंट कॅरिंग कंडक्टर जर काय केलं की मॅग्नेटिक फील्डच्या बिटवीन जर तुम्ही प्लेस केलं तर त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होऊन त्या कंडक्टरची डेफिनेटली डिस्प्लेसमेंट जी आहे ती ऑकर होणार आहे. हे झालं प्रिन्सिपल, की जे नेक्स्ट पार्ट आपण 4th वन होता तो. आता 5th वन असणारा पार्ट म्हणजे काय आहे, तर की त्या 5th वन पार्टमध्ये आपल्याला जो लॉ असेल तो लॉ म्हणजे काय, तर तुमचा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो लॉ आहे. मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये काय असणार आहे, की फॉर एक्झाम्पल याप्रमाणे सपोज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असेल, मग या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये हा थंब असेल, इंडेक्स फिंगर आहे, तुमची सेंट्रल फिंगर आहे. तर या रूलमध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही इंडेक्स फिंगर काय शो करते, तर मॅग्नेटिक फील्ड शो करते. सेंट्रल फिंगर काय शो करते, तर तुमचा करंट शो करत असते. आणि थंब काय शो करते, तर की जे फोर्स एक्झर्ट होणार आहे तो फोर्स तुमचा काय करत असते, तर एक्झर्ट होणारा फोर्स शो करत असते. की जसं तुमचे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट असेल, थंब जो आहे तो फोर्स ऑफ कंडक्टर असेल, आणि हे सगळे एकमेकांना काय असतात, तर परपेंडिक्युलर डायरेक्शननी जे आहे ते राहतात. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे महत्त्वाचा असणारा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. की तो कन्स्ट्रक्शनचा पार्ट काय आहे, की तुम्हाला एक मोटारची जी आहे ती डायग्राम दिसते. त्या मोटारच्या डायग्राममध्ये जसं मगाशी मी म्हटलं तसं हे तुमचे नॉर्थ पोल आहेत, हा असणारा तुमचा काय आहे तर साऊथ पोल आहे. याच्या बिटवीन तुमचं जे आपण मगाशी प्रिन्सिपलमध्ये बघितलं होतं ते म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर, की जे रेक्टँग्युलर लूप आहे त्याचे एंड्स जे आहे ते तुम्ही कशाला कनेक्ट केलेत, ह्या रिंग्सला कनेक्ट केलेत. मग करंट कॅरिंग कंडक्टर हे जर मॅग्नेटिक फील्डच्या बिटवीन प्लेस केलं तर डेफिनेटली रेक्टँग्युलर लूप जे आहे त्याचे डिस्प्लेसमेंट ऑकर होणार. आता हा एंड म्हणजे तुमचे हे जे ब्रशेस आहेत ई आणि एफ, आणि हे ब्रशेस तुम्ही कशाला कनेक्ट केले तर बॅटरीला कनेक्ट केलेत. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय पार्ट येतो, तर हे जे तुमचे मॅग्नेट्स असतील, रेक्टँग्युलर लूप असेल, ब्रशेस असतील, रिंग असेल, हे जे पार्ट्स आहेत म्हणजे तुमचे कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट्स आहेत, हे 1 बाय 1 त्याचे सेंटेन्स तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये जे आहे ते कम्प्लीट करायचे. तर आपण बघूया कन्स्ट्रक्शनमध्ये. अ इलेक्ट्रिक मोटार कन्सिस्ट अ रेक्टँग्युलर लूप ऑफ ABCD कॉपर वायर हॅव्हिंग अ रेझिस्टिव्ह कोटिंग. इट्स प्लेस बिटवीन नॉर्थ अँड साऊथ पोल of a magnet, that is horseshoe magnet, in such way that the branches AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. म्हणजे तुम्हाला ही जी ब्रांच AB आहे किंवा ही ब्रांच जी CD आहे तुम्हाला अशा पद्धतीने प्लेस करायची आहे की ती प्लेस तुमच्या बरोबर मॅग्नेटिक लाईन्स, ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होणार आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्सला ती जी तुमची ब्रांच असेल ती कम्प्लिटली परपेंडिक्युलर ॲक्ट होईल. या पद्धतीनंच तुम्हाला काय करायचं की ही ब्रांच प्लेस करायची विथ द हेल्प म्हणजे विदिन अ मॅग्नेट्स. नंबर 2 काय असणार आहे, द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हॅल्व्स दॅट इज XY स्प्लिट रिंग. द टू हॅल्व्स ऑफ द रजिस्टर कोटिंग ऑफ देअर इनर सरफेस आर फिटेड ऑन द ॲक्सेल टाईटली. म्हणजे तुमचे जे हे 2 एंड्स आहेत ह्या रेक्टँग्युलर लूपचे कशाला कनेक्ट केलेत तर स्प्लिट रिंग्सला कनेक्ट केलेत. जसं मगाशी मी म्हटलं तसं रिंग्स तुमच्या हाफ पार्ट सेपरेट, हाफ पार्ट सेपरेट. ह्या स्प्लिट रिंगला तुमचे काय असतात ते हे 2 एंड्स कनेक्टेड आहेत. मग हे 2 एंड्स कनेक्टेड केल्यानंतर पुढचा पार्ट विथ द हेल्प ऑफ ॲक्सेल, म्हणजे हे ॲक्सेल जे आहे त्याच्या मदतीने ह्या रिंग्स तुम्ही होल्ड करून जे आहे ते ठेवणार आहात. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे द आउटर कंडक्टिंग सर्फेसेस ऑफ द टू हॅल्व्स. The split rings X and Y are in a contact with two stationary carbon brushes E and F. म्हणजे ह्या दोन ज्या ब्राउनिश कलरच्या ज्या रिंग्स तुम्हाला दिसत आहेत त्या रिंग्स कशाला कनेक्टेड आहेत तर E आणि F या कार्बन ब्रशेसला. आणि ते कार्बन ब्रशेस तुमचे स्टेशनरी आहेत म्हणजेच की ते तुमचे मूव्ह होणारे नाहीत. तुमच्या रिंग्स मात्र कंटिन्यूस तुमच्या काय होणार आहेत तर रोटेट होणार आहेत त्या ॲक्सेल सोबत. जसं रेक्टँग्युलर लूप तुमचं काय होईल तर मूव्ह होईल
सेम लाईक तुमचं स्प्लिट रिंग्स पण त्या ऍक्सेल सोबत काय होणार तर मूव्ह होणार आहेत. पण कार्बन ब्रशेस मात्र काय राहतील तर स्टेशनरी राहतील. हे काय आहे तुमच्या कन्स्ट्रक्शनशी कनेक्टेड पार्ट आणि जी बॅटरी असेल ती प्रोव्हाइड करणार तुमचं इलेक्ट्रिक करंट. आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे वर्किंगचा. आता वर्किंगचा कोर पार्ट आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये सगळे पार्ट्स तुम्हाला काय करायचे तर स्टेप बाय स्टेप कनेक्ट होऊन त्याचं कसं ॲप्लिकेशन केलं जातं हे बघायचं असतं. आणि वर्किंगमध्ये ते कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट कसे वर्क करणार आहेत, कसं तुमचं काय की जेव्हा करंट पास होणार तेव्हा ते वर्किंगमध्ये येणार आहेत, हे आपल्याला वर्किंगमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. वर्किंग फर्स्ट वन, when the current flows in a branch AB, the loop ABCD from A to B through the carbon brushes E and F. आता करंट कसा जातो बघा. आता करंट पास होताना सेम आपल्याला लास्ट स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलंय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट पास होणार. मग इलेक्ट्रिक करंट तुमचा या काय की पाथनं इथपर्यंत तुमचा रीच होणार. ई हा कार्बन ब्रशेसच्या थ्रू, हा जी स्प्लिट रिंग आहे एक्स, या स्प्लिट रिंगच्या थ्रू त्याचा एंड जो आहे तो आपण ह्या रेक्टँग्युलर लूपला कनेक्ट केलंय. तो करंट तुमच्या ए बी ब्रांच पर्यंत रीच होणार. आता इथं गेल्यानंतर काय होतं करंटचं, मग थोडक्यात ए बी ब्रांचची जी आर्म आहे ती तुमच्या मॅग्नेटिक फील्डच्या बिटवीन जर तुम्ही प्लेस केली, जसं मगाशी प्रिन्सिपलमध्ये आपण बघितलं होतं, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट कॅरिंग कंडक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शननी ऍक्ट झाले, डेफिनेटली तुमचा जो काही की फोर्स आहे त्या ब्रांचवर एक्झर्ट होणार आणि त्या ब्रांचची मुवमेंट टेक्स प्लेस होणार. मग थोडक्यात हा करंट जेव्हा ए बी ब्रांच पर्यंत रीच होणार आहे तेव्हा तो काय होणार तर त्याचा ए बी ब्रांच तुमचा डाऊनवर्डला पुश होणार आणि डाऊनवर्डला पुश झाल्यानंतर तो करंट जो आहे तो ए बी सी डी याप्रमाणे काय होणार की पुढे पास होणार. पुढे पास झाल्यानंतर सेम हा करंट जो आहे तो तुमचा ही वाय असणारी जी रिंग असेल एफच्या थ्रू काय होणार तर पुढे करंट जो आहे तो पास होणार. आता हे थोडक्यात हाफ सायकलला झालं. तर आपण पुढचं वर्किंग बघूया. The CD branch in an opposite direction that the AB branch before, and therefore the force exerted on the branch CD in upward direction, the axle starts rotating in anti-clockwise direction. जेव्हा फोर्स तुमचा एक्झर्ट होणार आहे ए बी ब्रांचवर तेव्हा ती तुमची आर्म डाऊन साईडला जाणार आहे आणि सी डी ब्रांच तुमची अप साईडला येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही तुमची रेक्टँग्युलरची कॉईल असेल, ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये अंगठ्याची बाजू जर तुमची काय की ए बी ब्रांच असेल आणि करंगळीची बाजू जर तुमची सी डी ब्रांच असेल तर हा करंट पास झाल्यानंतर याप्रमाणे तुमची काय होणार की थोडक्यात अँटिक म्हणजेच की ही ए बी ब्रांच डाऊनवर्डला जाणार आणि सी डी ब्रांच तुमची काय होणार तर अपवर्डला येणार. याप्रमाणे थोडक्यात काय की पहिली सिच्युएशन हॅपन होणार. पहिली सिच्युएशन हॅपन झाल्यानंतर करंट पुढे ॲज इट इज सी डी टू काय होणार तर पुढे आहे तसा पास होत जाणार. मग पुढे आफ्टर द हाफ रोटेशन द टू halves ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय contact with carbon brushes F and E respectively, the current of loop starts flowing through the direction DCBA. जेव्हा तुमची म्हणजेच की थोडक्यात ही जे असणारे जे काही की अशा पद्धतीने असणारी जी ए बी ब्रांच आहे ती तुमची अँटी क्लॉकवाईज फिरून तुम्हाला ही जी सी डी आर्म आहे तो नॉर्थ पोलच्या जवळ येणार आहे आणि जी ए बी आर्म आहे ती तुमच्या साऊथ पोलच्या जवळ येणार आहे आफ्टर हाफ रोटेशन. म्हणजे ही अख्खीच्या अख्खी तुमची जेव्हा रेक्टँग्युलर लूप अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काय होणार तर 180 अँगलमध्ये जेव्हा रोटेट होणार तेव्हा सी डी ब्रांच तुमच्या एनच्या कॉन्टॅक्टमध्ये खालून ए बी ब्रांच तुमच्या एसच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे. तेव्हा रिंग्स ऑलरेडी तुमच्या रेक्टँग्युलर लूपला कनेक्टेड आहेत. मग रिंग्स पण तुमच्या रेक्टँग्युलर लूप सोबत रोटेट होऊन वाय ही रिंग तुमच्या ईच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे आणि एक्स ही रिंग तुमच्या एफच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे. का ई आणि एफ तुमचे आहेत तर आपण मगाशीच बघितलं ई आणि एफ तुमचे स्टेशनरी आहेत, त्याच्यामुळे तुमचे एक्स आणि वाय रिंग्स काय होणार तर पूर्णपणे उलट्या होणार आहेत आणि ई आणि एफ कार्बन ब्रशेस स्टेशनरी असल्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार. आणि आफ्टर 180 डिग्री सेल्सिअस परत करंट तुमचा काय होणार पास होणार. परत तुमचे काय की सी डी आर्मवर फोर्स जो आहे तो एक्झर्ट होणार. फोर्स एक्झर्ट झाला की परत सी डी आर्म तुमची खाली जाणार, ए बी आर्म परत वरून तुमच्या आहे त्या जागेवर येणार. म्हणजे जेव्हा वन सायकल पूर्णपणे कंप्लीट होती 360ला आपल्याला वर्किंगमध्ये लिहिताना एकदा 180 डिग्री सेल्सिअसमध्ये काय हॅपन होतं हे कंप्लीट करायचंय आणि आफ्टर 180 डिग्री सेल्सिअसमध्ये काय हॅपन होतं हे कंप्लीट करायचे. म्हणजे पूर्ण 360 कॉईल जेव्हा काय की फिरणार आहे त्याचं वन सायकलचं पूर्णपणे वर्किंग आपल्याला काय करायचं की इथं मेन्शन करायचंय. हे थोडक्यात टोटली असणारं जे आहे ते वर्किंग आपण बघितलं. हे
स्मॉल मोटर असू दे किंवा अगदी लार्ज लेवलचे असणाऱ्या मोटरमध्ये सेम या पद्धतीनंच कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे आपण बघत असतो. आता हे थोडं ॲनिमेटेड फॉर्ममध्ये बघूया. रेक्टँग्युलर लूप कुठं असते, तुमचे मॅग्नेट्स कुठं असतात, त्याचे एंड्स कसे कनेक्टेड केलेले असतात, म्हणजे प्रॉपर तुम्हाला सगळा पार्ट जो आहे तो लक्षात येईल. जसा सेटअप आता आपण बघितला सेम डायग्रामचा तसाच हे जे रोटेट होणारी ती रेक्टँग्युलर लूप आहे, ते तुमचे नॉर्थ आणि साऊथ ब्ल्यू आणि रेड कलरचे मॅग्नेट्स आहेत. त्याचे एंड्स बरोबर तुमच्या रिंग्सला कनेक्टेड आहेत, रिंग्स तुमच्या ब्रशेसला कनेक्टेड आहेत. स्टेप बाय स्टेप आपण सगळं प्रॉपर जे आहे ते बघूया. हे तुमच्या काय आहेत तर स्प्लिट रिंग्स आहेत. त्याच्यानंतर हे काय आहे ॲक्सेल की रिंग्स तुम्ही होल्ड करून ठेवलेले आहेत. ते स्टेशनरी काय आहे तुमचे ब्रशेस आहेत आणि याला प्रोव्हाइड करणारा तुमचा करंट असेल की तो करंट तुमचा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय होणार आहे तर पास होणार आहे. आता याप्रमाणे थोडक्यात पूर्ण टोटल असणारी जी आहे ती अरेंजमेंट असणार आहे. आता स्टार्टिंग पासून असणारा पॉइंट आपण जे आहे ते डिस्कस करू, म्हणजे प्रॉपर वर्किंग तुमच्या लक्षात येईल. याप्रमाणे असेंबल केले. आता करंट तुमचा काय झाला की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह स्टार्ट झाल्यानंतर पुढे असणारा पार्ट की आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसा ऍक्ट होतो ते देखील तुम्हाला ह्या ॲनिमेटेड पार्टमध्ये लक्षात येईल की करंट तुमचा आता इथं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल की तुमचा कसा ऍक्ट होतो, कशी तुमची आर्म अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला येते की ती राईट साईडची आर्म कशी अपवर्ड डायरेक्शनला जाते, हा सगळा पार्ट ह्या ॲनिमेटेड पार्टमध्ये काय केलाय तर कव्हर केलाय. की आता करंट समजा आता ए बी ब्रांचला तुमची डाऊनवर्ड गेली, सी डी ब्रांचला तुमचं अप आलं बरोबर. ह्या आर्मला कनेक्टेड असणाऱ्या ज्या रिंग्स आहेत त्या रिंग्स बरोबर रोटेट झाल्या. एक्स ही रिंग तुमच्या एफच्या कॉन्टॅक्टमध्ये, वाय ही रिंग तुमच्या ईच्या कॉन्टॅक्टमध्ये जी आहे ती तुमची आली. सेम या पद्धतीनं व्हर्टिकल 90 डिग्रीमध्ये काय कम्प्लिटली तुम्हाला कॉईल दिसते. आता ही 90 डिग्रीची 180 मध्ये काय होणार तर थोडक्यात परत डिस्प्लेस होणार. याप्रमाणे डिस्प्लेस झालेला बरोबर करंट तुम्हाला फोर्स कसा एक्झर्ट होतोय हे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ लेफ्ट हँड रूल कम्प्लिटली शो केलेलं दिसते. सेम या पद्धतीनं तुमचं टोटल वर्किंग जे आहे ते तिथं हॅपन होणार आहे. रिंग्स पण चेक करा, तुमच्या रिंग्स बरोबर स्प्लिट रिंग्स जसे रेक्टँग्युलर लूप रोटेट होतीये सेम त्याप्रमाणे रिंग्स पण तुमच्या काय होत आहेत तर रोटेट होत आहेत. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पण याप्रमाणे तुम्हाला शो केलेला आहे. या पद्धतीचं असणारं जे आहे ते काय असेल तर वर्किंग, म्हणजे टोटली आपण असणारा जो पार्ट बघितला अप टू स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत. आता स्टुडंट्स बोर्डला क्वेश्चन कसा विचारला जातो त्या रिगार्डिंग आपण बघूया. बोर्डचा क्वेश्चन कसा आहे तो क्वेश्चन म्हणजे ऑब्झर्व द डायग्राम, म्हणजे तुम्हाला डायग्राम ऑलरेडी इलेक्ट्रिक मोटरची गिवन असेल आणि त्याच्या बेसिसवर 3 मार्कला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला असेल. मग जुलै 22 आणि 3 मार्क म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर आयडेंटिफाय द डिव्हाइस ॲज शोन इन द फिगर, म्हणजे तुम्हाला जी आधीची डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला गिवन असणार आहे आणि ती डायग्राम तुम्हाला काय की थोडक्यात आयडेंटिफाय करायची. नंतर ऑन विच रूल इज वर्किंग ऑन द अबाउट डिव्हाइस, कुठला रूल असणार आहे तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. नंतर गिव्ह एनी 2 युजेस ऑफ दिस डिव्हाइस, म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन्स लिहायचे आहेत. मग मिक्सर असेल, मोटार असेल, रेफ्रिजरेटर असेल, कम्प्युटर असेल, डेफिनेटली हे सगळे युजेस तुम्ही तिथं लिहू शकता. कदाचित काही वेळेस तुम्हाला आता या टाईपचा क्वेश्चन आहे, काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन बदलून पण विचारला जाईल की याच्यामध्ये दुसरा पार्ट म्हणजे काय असेल की तुम्हाला डायग्राम दिली जाईल, त्याचं प्रिन्सिपल लिहायला सांगतील, ॲप्लिकेशन लिहायला सांगतील, वर्किंग लिहायला सांगतील. कसाही क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड टाईपमध्ये विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल इलेक्ट्रिक मोटारचे 7 पॉईंट जे आहे ते डिस्कस केले. डेफिनेशन असेल, त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे डायग्राम असेल, ॲप्लिकेशन असेल, प्रिन्सिपल, लॉ, कन्स्ट्रक्शन आणि लास्ट वन असणारा पार्ट वर्किंग. तर या व्हिडिओला देखील तुम्ही आधीच्या व्हिडिओप्रमाणे उदंड प्रतिसाद जो आहे तो द्या. म्हणजेच नेक्स्ट जे आहे ते लेक्चर्स तुम्हाला जर बाय करायचे असेल तर तुम्ही दिशा डिजिटल मार्फत लेक्चर जे आहे ते बाय करू शकता. थँक्यू सो मच.